नमस्कार. मी सतीश आसाराम वराड घेऊन आलोय तुमच्यासाठी खास पुस्तक परिचयामध्ये. पुस्तकाचं नाव आहे मी अल्बर्ट इलिस. लेखिका आहेत डॉक्टर अंजली जोशी. पान क्रमांक 326, भाग शेवटचा आणि 18वा. तारीख 24, वार मंगळवार. महिना उजव्या बाजूला वर लिहिलेला दिसतोय. जुलै. वर्ष नीट दिसत नाही. अक्षरं फार बारीक वाटत आहेत. बहुतेक 2007 दिसतंय. टेबल कॅलेंडर समोर ठेवलेलं असून अक्षरं आणि आकडे धुसर दिसत आहेत. कुणी ठेवलं हे कॅलेंडर इथे? नर्सने की डेबीने? म्हणजे मी आहे तरी कुठे? हॉस्पिटलमध्ये, रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये की घरी? डोळे उघडायलाही कष्ट होत आहेत. घरच्याच बेडवर आहे, पण सगळे अवयव बेड्या घातल्याप्रमाणे पलंगाला जखडल्यासारखे का वाटत आहेत? 1 इंचभर जरी हलण्याचा प्रयत्न केला तरी वेदनेच्या कळा लाटांप्रमाणे अंगावर येत आहेत. एक एक अवयव आता निरोप घ्यायला लागलाय बहुतेक. काल रात्रीपासून बोलणंही अशक्य झालंय. शरीराचं प्रत्येक गात्र सोडत असताना एकट्या मेंदूचे मात्र आजवरची साथ सुटलेली नाही. उलट विचार वारा प्यालेल्या वारूप्रमाणे आज सुसाट धावत सुटलेला आहे. अनिर्बंध आणि स्वैर जणू काही गलित गात्र झालेल्या इतर अवयवांची शक्ती साथीला घेतल्याने त्यांचा वेग दुप्पट झालाय. पण आज मी त्यांना अडवत नाही. शरीराचा कुठलाही अवयव साथ देण्याचं नाकारत असताना विचारांनी आपणहून दिलेली साथ सोडावीशी वाटत नाही. उलट त्यांनाच घट्ट बिलगावं असं वाटतंय. किती बरं दिवस झाले असं अंथरुणाला खिळून. वर्षभर तरी नक्कीच. अगदी अचूक सांगायचं तर मागच्या वर्षीच्या मे महिन्यापासून आतड्याची शस्त्रक्रिया झाल्यापासून एका अवयवाच्या कुरबुरी वाढतच होत्या. मग हळूहळू हॉस्पिटलच्या आणि रिहॅबिलिटेशन सेंटरच्या नियमित वाऱ्या सुरू झाल्या. अर्थात त्यांच्यामुळे नेहमीच्या दिनक्रमात शक्यतोवर खंड पडू न देण्याची काळजी मी घेतच होतो. मागच्या वर्षीच 29 मार्चला बेल्जियममधून आलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी हॉस्पिटलच्या बेडवरून पडून 2 तासाची कार्यशाळा मी घेतली होती. ती बहुधा आतापर्यंत घेतलेली शेवटची कार्यशाळा असेल. त्यानंतर निमोनिया, मग हृदयविकाराचा झटका, असे एकांपेक्षा एक सवाई हजार धडका मारायला लागले. मग मात्र अंथरुणात बंदिस्त होण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. स्वतःचा मरण सोहळा सागर संगीत अनुभवण्याचं भाग्य सर्वांच्याच वाट्याला नसतं. समोर हारीने मांडून ठेवलेला पुरस्कार दिसतायत, पण त्यांच्यामध्ये मन कधीच रमलं नाही. कुठल्याही व्यक्तीचं कार्य हे त्या व्यक्तीपेक्षा मोठं होतं तेव्हा पुरस्कारासाठी खटपट करावी लागत नाही. ते आपणहून वाट शोधत चालत येतात. ते मिळाले तरी तो 4 दिवसांचा लखलखाट असतो. याचं भान कधीच सुटू दिलं नाही मी. त्यांचा कालावधी फार छोटा असतो. तो संपला की ना ती व्यक्ती कुणाच्या स्मरणात असते ना तिचा तो पुरस्कार. हे पुरस्कार नंतर अडगळच ठरतात. म्हणूनच पुरस्कारांपेक्षाही लेखनाचं मला महत्त्व जास्त वाटतं. आपलं कार्य लिखित स्वरूपात असलं की ते अडगळ ठरत नाही. विचारांचा वारसा पुढे संक्रमित करत राहण्याची ताकद त्या लेखनात असते. मृत्यूमुळेही ही ताकद थांबत नाही. म्हणूनच लेखनाचं योगदान हे अनमोल असतं. किती बरं लेखन केलं आतापर्यंत. 75 पेक्षा जास्त पुस्तकं, 800च्या वर शोधनिबंध, 400 लेख, 200च्या वर ऑडिओ आणि व्हिडिओ कॅसेट्स. ही आयुष्यभराची कमाई. ती पुरस्कारांपेक्षा निश्चितच मौलिक आहे. बेंजामिन फ्रँकलिन म्हणाले होते, मृत्यूनंतरही लोकांच्या स्मरणात राहावं अशी इच्छा असेल तर असं काही लिहा किंवा करा की कीर्ती सुगंध मृत्यूनंतरही दरवळत राहील. आज मृत्यूशयीवर असताना बेंजामिन फ्रँकलिनचे हे बोल अगदी सार्थ वाटतात. मृत्यूचं भय मला कधीच वाटलं नाही. उलट गेली 4-5 वर्षे हुलकावण्या देणाऱ्या मृत्यूशी कडवी झुंज देत असताना मृत्यू या विषयावरच चिंतन केलं मी. रुग्णशय्येवर असताना एका पत्रकाराने एक खोचक प्रश्न विचारला होता. 16 तासाच्या अथक कामाच्या दिनक्रमाची सवय असताना अचानक अंतरुणाला खिळून पडण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा तुम्हाला काय वाटलं? क्षणाचाही अवधी न दवडता मी उत्तर दिलं होतं, अंथरुणाला खिळून पडल्यावर काम करता येत नाही. हीच मुळी एक अविवेकी कल्पना आहे. त्यामुळे कदाचित दृश्य पातळीवरचं काम आपण करू शकणार नाही, पण मानसिक पातळीवरचं चिंतनाचं काम करायला आपल्याला कुणीही अडवू शकणार नाही. या उत्तरात 100% सत्यांश होता. कारण व्यक्तिमत्व विकासाच्या सिद्धांतावर ग्रंथ लिहिण्याचा दीर्घकाळाचा मानस माईक अब्राहम आणि लिडिया अब्राहम यांच्या साहाय्याने अजूनही मी पूर्ण करतो. या घटिकेपर्यंत अंथरुणावर पडून विवेकनिष्ठ मानसोपचार सिद्धांतातल्या अबक या सूत्राची छाननी व फेरमांडणी करण्याच्या दृष्टीने अविरत चिंतन चालूच आहे.
पण आता काय होतंय ते नीटसं कळत नाही. सलगपणे चिंतन करण्यात अडथळा येतोय. खोलवर रुतून बसलेल्या आठवणी पाय फुटल्यासारख्या इतस्त धावतायत. थोडे सलग विचार आणि मग ऐसपैस भटकणारे निर्भिंद विचारांची साखळी तुटल्यासारखी वाटते. मध्येच ग्लानी येते. समोर कुठल्या कुठल्या प्रतिमा नाचत राहतात. रंगीबेरंगी फुलांचे ताटवे, वृक्षाच्छादित पायावाटा, गालिच्या सारखी पसरलेली हिरवळ, प्राणांच्या आकारात कापलेले हिरवेगार वृक्षे. कुठे बरं आहे हे सगळं? ओळखीचं असून अनोळखी असल्यासारखं स्मरणशक्तीला जरा ताण द्यावा लागतोय. आठवलं ही तर बॉटॅनिकल गार्डन. कधी बरं गेलो होतो बॉटॅनिकल गार्डनला? 29 ऑक्टोबरला. तरी 2 वर्षे झाली असतील. सगळं हळूहळू मनाच्या पृष्ठभागावर येऊन तरंगतंय. संस्थेतल्या एकेकाळच्या विश्वासू सहकाऱ्यांची जेव्हा पाठीमागून घाव घातला तेव्हा कितीतरी वर्षांनी बॉटॅनिकल गार्डनची आठवण झाली होती. मग बसलेले कितीतरी वेळ तिथे मूकपणे स्वतःशी बोलत. सुरुवात तर झाली त्यांनीच केली होती. डॉक्टर अल्बर्ट एलिस यांच्यावर होणारा वैद्यकीय खर्च हा वाजवीपेक्षा जास्त असल्यामुळे त्यांच्या वैद्यकीय सेवेच्या खर्चाचा भार या उपर संस्था उचलणार नाही असा ठराव माझ्या अनुपस्थित संस्थेच्या मीटिंगमध्ये बहुमताने संमत करून घेतला. मग तरीही ताट राहिलो. लाचारी पत्करली नाही. का भिकाऱ्यासारखे हात पसरले नाहीत कुणापुढे? संस्था चालू करतानाही कुणापुढे हात पसरले नव्हते. सरकारी मदतीसाठी कधी दरवाजे ठोठावले नव्हते. का निधी जमवण्यासाठी भिक्षेची झोळी घेत दारोदारी हिंडलो नव्हतो. स्वतःच्या बळावर स्वकमाईवर संस्था उभी केली होती मी. त्यावेळीही नमलो नव्हतं कुणापुढे. आणि आता रोग जर्जर झालो म्हणूनही कुणाच्या पायाशी याचना करत लोळण घेणं माझ्या स्वभावात नाही. साठवलेल्या डॉलर्समधून वैद्यकीय खर्च भागवायला मी समर्थ आहे. उद्या त्या पुंजीतला साठा रिकामा झाला तर हसतमुखाने मृत्यूला कवटाळण्याचं धारिष्ट्यही अजून माझ्यात आहे. नाही ते आरोप करून चिखलफेक झाली माझ्यावर. असे कित्येक घाव पचवलेत मी आतापर्यंत. पण मग माझ्याबरोबर डेबीविषयीही वाटेल ते बोलायला सुरुवात झाली. स्वतःला सन्मानपूर्वक वागवलं जावं म्हणून लग्नाचा आग्रह तिने धरला. मग मात्र निश्चितच पाऊल उचलायचं ठरवलं. वयाची 90 उलटल्यानंतरही तिच्याशी लग्न केलं. आता तिचं काय? ती एकमेव विश्वासू व्यक्ती राहिली होती. एलिसना म्हातार चाळ लागलंय, वेड लागलंय अशा हीन प्रचाराला सुरुवात झाली तेव्हा मला मनोमन हसू आलं. आता वेड लागायला मी शहाणा कधी होतो? आतापर्यंतचा माझा सगळाच व्यवहार हा लौकिक अर्थाने वेडेपणाच होता. त्या वेडेपणाचे फायदे जोपर्यंत मिळत होते तोपर्यंत माझा उदो झाला आणि आता व्याधीग्रस्त झाल्यानंतर खड्यासारखं उचलून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण असा वेडेपणाही दुर्मिळ असतो. वारा वाईल तशी पाठ फिरवण्याचा छचोरपणा त्या वेडेपणात नसतो. लौकिक आनंदावर पाणी सोडून कुठल्याही संकटातून न डगमगता पुढे जाण्यासाठी लागणारं निष्ठेचं अधिष्ठान त्या वेडेपणाला असतं. आणि म्हणूनच घातलेला प्रत्येक घाव पचवला जाऊ शकतो. कितीतरी घाव घातले गेले माझ्यावर. गेले 45 वर्ष घेत असलेल्या फ्रायडे नाईट वर्कशॉप एक हाती सांभाळत असल्यामुळे ते तुमचं वैयक्तिक कार्य आहे असं कारण दाखवून संस्थेच्या आवारात घ्यायला मनाई केली गेली. फ्रायडे नाईट वर्कशॉप हा संस्थेचा प्राणवायू होता. अल्प दरात आणि अल्प कालावधीत सर्वसामान्यांना मानसोपचार उपलब्ध व्हावेत या हेतूने उचललेलं ते पाऊल होतं. मी ते एक हाती सांभाळत असलो तरीही त्यातून मिळणारं सर्व उत्पन्न एक ही छदाम स्वतःसाठी न ठेवता संस्थेत जमा करत होतो. ते वैयक्तिक कार्य कसं होईल? ते चिरडण्याचा प्रयत्न झाला तरीही चिरडून न घेणं माझ्याच हातात होतं. जास्तीत जास्त संस्थेचा आवार मला नाकारला जाऊ शकत होता, पण ते घेण्यावाचून कोणीही परावृत्त करू शकत नव्हतं. मॅनहॅटनपासून दूर भाड्याच्या जागेत परत नवीन जोमाने मी ते सुरू केलं. डेबीची बरीच मदत झाली मला. लोकांची व्यवस्था करणं, श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊन माझा भार हलका करणं. मला नीट ऐकू येत नसेल तर मी ते आणि श्रोत्यांमध्ये समन्वयाची भूमिका पार पाडणं अशी कितीतरी मदत. सध्या तर विवेकनिष्ठ मानसोपचाराचे सिद्धांत आम्ही दोघे मिळूनच शिकवत होतो. आणि मग मुळावरच घाव घातला गेला. रोग जर्जर होऊन घायाळ अवस्थेत रुग्णशय्येवर पडलेला असताना माझ्या अनुपस्थितीत मला संस्थेतून हाकलण्याचा डाव रचला गेला. अध्यक्षपदावरून मला तडकाफडकी बडतर्फ केलं गेलं. माझ्या निवासस्थानातूनही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. तो नुसता अन्यायच नव्हता तर तो माझ्यासाठी अस्तित्वाचा लढा बनला. असला डरपोकपणा दाखवण्यापेक्षा माझ्यासारखं कार्य करून त्या कार्याच्या माध्यमातून लढा दिला असता तर कदाचित मीच पायउतार झालो असतो आपणहून. पण संस्थेची वीट ना वीट मी रक्ताचं पाणी करून चढवली होती. या संस्थेच्या संस्थाचालकाला असा अपमानास्पद पद्धतीने धक्के मारून बाहेर काढलं जावं, जो माझा उजवा हात समजला जायचा, जो माझ्या कार्याचा पुढचा वारस आहे असं मी कौतुकानं सांगायचो, ज्याच्याशी माझी कित्येक वर्ष घनिष्ठ संबंध होते,
तोच या कारवायांचा नेता आहे हे जेव्हा कळलं तेव्हा पराकोटीचं दुःख झालं मला. ही जखम कुठल्याच शस्त्रक्रियेने भरून निघणारी नव्हती. ती भळभळणारी जखम घेऊन त्या दिवशी संध्याकाळी बॉटॅनिकल गार्डनला गेलो. अशा कित्येक जखमा या गार्डनसमोर मी उघड केल्या होत्या. गार्डनमध्ये गेलो आणि थक्कच झालो. जवळजवळ 50 वर्षात तरी पाऊल ठेवलं नव्हतं त्या गार्डनमध्ये. 50 वर्षापूर्वीची एकही निशाणी गार्डनमध्ये शिल्लक राहिली नव्हती. किंबहुना ही तेच गार्डन आहे यावर विश्वास ठेवणंही मुश्किल होत होतं. चकचकीत रोषणाई, रंगीबेरंगी ताटवे, प्राण्यांच्या आकारातले वृक्ष, सगळी कृत्रिमता एकदम अंगावर आली. सगळा साजशृंगार थाटमाट ढालढौल होता, पण नैसर्गिकता हरवली होती. प्राण्यांच्या आकारात वृक्ष कापून ते आकर्षक दिसत असतील कदाचित, पण त्यांचं नैसर्गिक रीतीने फोफवण्यातलं सर्व सौंदर्य नष्ट झालं होतं. रंगीबेरंगी फुलांचे ताटवे मोहक दिसत होते खरे, पण त्यातली रंगसंगती ओढून ताणून केल्यासारखी वाटत होती. नैसर्गिक रंगसंगतीतील नजाकत लुप्त झाली होती. मन अजूनच विषण्ण झालं. याच कृत्रिमतेला, याच खोटेपणाला विरोध करत होतो आतापर्यंत. आता नुसती माणसंच नाही तर गार्डन सुद्धा असे खोटे मुखवटे घेऊन दृष्टीला पडली तेव्हा त्यातला एक एक मुखवटा उडून बाहेर काढावासा वाटायला लागला. पण मग लक्षात येत गेलं, मुखवटा घालायला तिला मुळी खरा चेहराच नव्हता. जो मुखवटा घातला तो तिचा चेहरा होता. जिला स्वतःचा खरा चेहराच नाही, तिला माझ्या जखमांचे घाव कळणार तरी कसे? माझं धैर्य मलाच एकवटलं पाहिजे असं बजावत राहिलो. मग स्वतःला इतरांनी माझ्याशी अन्याय पद्धतीने वागताच कामा नये असं कितीही तीव्रतेने वाटलं तरी वस्तुस्थिती वेगळी आहे याची जाणीव परत परत स्वतःला करून द्यायला लागलो. त्यांनी तसं वागताच कामा नये किंवा त्यांनी त्यांच्या वागण्यात बदल केला पाहिजे असा वेडगळ अट्टहास न धरता आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचं स्वातंत्र्य मला आहे हे पटवत राहिलो स्वतःला. एपिक्टेटसच्या वचनाची आठवण देत राहिलो स्वतःला. देर आर सर्टन थिंग्स विच यू कॅन कंट्रोल अँड सर्टन थिंग्स विच यू कॅनॉट. इतरांचं वागणं बदलवणं हे माझ्या नियंत्रणाच्या कक्षेपलीकडचं होतं, पण एका गोष्टीचं स्वातंत्र्य मला होतं. ती म्हणजे कुठलीही हीन पातळी न गाठता न्याय मार्गाने लढा देणं. बॉटॅनिकल गार्डनमधून परतताना एक निर्णय स्वतःशी घेतला. माझे न्याय हक्क जर डावलले जात असतील तर मग मलाही लढा देणं भाग होतं. हा लढा आता वैयक्तिक पातळीवर लढवता येणार नाही, तर न्यायालयाचे दरवाजे त्यासाठी ठोठवायला लागतील. हा मार्ग कदाचित वेळखाऊ असेल, कदाचित सहनशक्तीची परिसीमा गाठणार असेल, पण माझ्या जीवनात तत्त्वज्ञानाशी सुसंगत असल्याने मानसिक शांती देणार असेल. मी शांत झालो. चिकाटी न सोडता विजिगीषू वृत्तीने झुंजत राहिलो शेवटपर्यंत. आणि मग सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हातात पडला. डॉक्टर अल्बर्ट इलिस यांना संस्थेतून बडतर्फ करण्याचा संचालकाचा निर्णय हा आकाशाने घेतला असून ते एक कुटील कारस्थान आहे म्हणून तो रद्द करून डॉक्टर अल्बर्ट इलिस यांना त्यांचे पद व निवासस्थान सन्मानपूर्वक परत करावे. न्यायालयीन लढाई मी जिंकली तरी माझ्या विरोधातली कारस्थान अजूनही संपलेली नाहीत. विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्राच्या प्रसाराचं ध्येय ठेवून सुरू केलेल्या संस्थेत या मानसोपचारांच्या जोडीने इतर अनेक उपचार पद्धतीचा समावेश केला गेला. इतकी वर्षे झगडून संस्थेला प्राप्त करून दिलेली स्वतःची ओळख जेव्हा पुसली जायला लागली तेव्हा मात्र गप्प बसणं मला अशक्य झालं. संस्थेचा जाहीर निषेध करण्यावाचून मला पर्याय राहिला नाही. माझं तोंड गप्प करण्यासाठी अल्बर्ट इलिस हा संस्थेचा ट्रेडमार्क आहे अशी नोटीस बजावून माझं नाव मलाच वापरायला बंदी घातली गेली. संस्थेशी संबंध तोडण्यावाचून मला इलाज राहिला नाही. विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्राच्या या जीवित कार्याला आयुष्य वाहून घेतलं होतं. त्याचा असा चोळामोळा होताना पाहणं ही विवेकनिष्ठ मानसोपचार सिद्धांताची सर्वात खडतर कसोटी होती. चढत्या भाजणीने बिकट होत जाणाऱ्या परिस्थितीने नमवण्याचा कितीही जोमाने प्रयत्न केला तरी नमून घेणं मी शेवटपर्यंत नाकारत राहिलो. आज मागे वळून पाहताना घडलेल्या घटनांकडे स्वच्छ नजरेने पाहू शकतोय. माझ्या सहकार्याने मला फसवलं हे सत्य असलं तरी मी फसला गेलो हेही तितकंच सत्य आहे. ती जबाबदारी मी टाळू शकत नाही. याच जबाबदारीनं माझं वर्तन परत तपासून पाहावंसं वाटतंय. संस्थेला मी सर्वस्व मानलं होतं, तिच्याशी एकरूप झालो होतो, पण संस्थेला स्वतःपेक्षा वेगळं न मानण्याचं वर्तन आत्मघातकीपणाचं होतं. कारण तसं करताना मी वास्तवापासून दूर गेलो होतो. वस्तुस्थिती अशी होती की ज्या क्षणी मी माझ्या कार्याचं रूपांतर संस्थेत केलं होतं त्या क्षणी माझ्या
माझा तिच्यावरचा व्यक्तिगत हक्क संपला होता. हे जर मी वेळेवर ओळखलं असतं तर शेवटपर्यंत संस्थेमध्ये काम करण्याचा अट्टहास न ठरता योग्य समय निवृत्त होण्याचा निर्णय घेऊ शकलो असतो. कुठलीही तडजोड न करता सर्व निष्ठा संस्थेशी वाहून घेणे माझं वर्तन कदाचित आदर्श होत असेल, पण सहकाऱ्यांकडून या आदर्शाची केवळ अपेक्षाच नाही तर दुराग्रह बाळगणं मात्र अविवेकीपणाचं होतं. माझे सहकारी सर्वसामान्य माणसं होती. ते माणसाप्रमाणेच वागणार हे न ओळखण्याची चूक माझ्या हातून निश्चितच झाली होती. आज शेवटच्या घटका मोजत असताना या चुकांमधून सावरण्या एवढा अवधी हातात नाही, पण तरीही स्वतःच्या भावनांची जबाबदारी उचलण्याचं स्वातंत्र्य मात्र जरूर आहे. म्हणूनच या क्षणी सहकाऱ्यांबाबत वाटणाऱ्या रोष आणि वैरभावनेला कायमचा पूर्ण विराम देण्याचा निर्णय मी घेतलाय. मी तो घेतल्यानंतर खरंच खूप शांत वाटतंय. मी असहाय्य कधीच नव्हतो आणि अजूनही नाही. जगभरात पसरलेले चाहते मानसोपचार तज्ज्ञ, व्यावसायिक तज्ज्ञ आणि हितचिंतक इंटरनेटच्या माध्यमातून माझ्या आणि विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या बचावासाठी आता धावून आलेत. मी केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ अनेक फॅनसाईट्स, डिस्कशन फोरम आणि वेबसाईट्स आपणहून उभारल्या गेल्या आहेत. असंख्य पत्र आणि ईमेल, फोन कॉल्स यांचा अक्षरशः पाऊस पडतोय. संस्थेत चाललेल्या गलिच्छ राजकारणाच्या पार्श्वभूमीवर चाहत्यांचं हे निरपेक्ष प्रेम पाहून मी भरून पावतो. ते जेव्हा संदेश देण्याचा आग्रह करतात तेव्हा मी सांगतो, माझं जीवन हाच माझा संदेश आहे. कृती आणि उक्ती यात मी कधीच यत्किंचितही फरक केला नाही. ज्याप्रमाणे विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्रात व्रत आजन्म पत्करलं, त्याचप्रमाणे बुद्धीवरची मदार जीवनात कायम ठेवली. माझा संदेश माझ्या जीवनापेक्षा वेगळा काय असू शकतो? विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचं भवितव्य काय, असाही प्रश्न ते विचारतात तेव्हा मी सांगतो की विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचा प्रसार हे माझं जीवन कार्य असलं तरी मी म्हणजे विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र नाही. ते माझ्यापेक्षा किंबहुना कुठल्याही व्यक्तीपेक्षा व्यापक आहे. त्यामध्ये जर काही सत्यांश असेल तर ते माझ्यावर अवलंबून न राहावं हेच उत्तम. त्यांचं बीज रोवण्याचं काम मी केलंय. आता तो वृक्ष किती फोफावेल हे मात्र तुमच्यासारख्या हितचिंतकाच्याच हातात आहे. कोण आलंय? कोणाचा तरी चाहूल लागते. ही चाहूल किती परिचयाची आहे. शरीरातलं सगळं बळ एकवटून आल्यासारखं वाटतंय. डोळे उघडून पाहतोय आणि समोर जेन तुझी पूर्णाकृती इथल्या मंद सोनेरी प्रकाशात कशी उजळून निघते. जेन, माझं अंतर्मन मला सांगत होतं की तू मला नक्की भेटून जाशील. तू खरोखरच भेटायला आलीस. तुला पाहून इतका आनंद झालाय. तुझं कसं चाललंय ते विचारायचं आणि भेटायला आल्याबद्दल धन्यवादही द्यायचे आहेत. पण ओठांची नुसतीच पोकळ हालचाल होते आणि शब्दच नाही उमटत ओठातून. माझ्या आवडीच्या संगीताच्या रेकॉर्ड्स तुझ्या हातात दिसतायत, पण हे संगीत ऐकण्याची श्रवणशक्तीच हरपली आहे. सगळं समजून तू मुकपणे बसून आहेस. पण जेन, खरंच सांगतो तुला की तुझ्या केवळ असण्यानेही माझ्यात चैतन्य आलंय. निघालीस वाटतं एवढ्यात. पाण्याने डबलेले तुझे डोळे दिसतायत. माझ्या हातावर हात ठेवून अस्फुट स्वरात तू काहीतरी पुटपुटत आहेस. जेन, तुझे शब्द कानांना ऐकू येत नाहीत तरी तुझ्या ओठांची ती परिचित हालचाल माझ्या डोळ्यांनी अचूकपणे टिपली आहे. जेन, तू म्हणत आहेस ॲल, आय लव्ह यू. जेन, या क्षणी वाटतंय की उंबरट्यापाशी येऊन ताटकळत वाट पाहत असणाऱ्या मृत्यूला साद घालावी जोरात आणि सांगावं की हाच तो क्षण. या क्षणाची मला संपवून टाक. या क्षणीच मला संपवून टाक. मारलेल्या हाकेला तात्काळ ऊ देईल तो मृत्यू कसला. नुसत्या वाकुल्या दाखवत तो इंच पुढे सरकतोय. बंद डोळ्यापुढे सोनेरी प्रकाश नुसता नाचत राहतोय. डोळ्यांवर झापड येतंय. पापण्या उघडवत नाहीत. कसले आवाज आहेत हे? कोण भांडतंय? पॉल आणि जेनेट. अरे, आज एक दिवस तरी भांडू नका रे. ते सांगायलाही तोंडातून आज आवाज बाहेर येत नाही. का मॅनीला सांगू भांडण सोडवायला? एवढे का रे रुसलात एकमेकांवर? इतके अडी होते एकमेकांबद्दल की जेनेटच्या अंत्यविधीलाही आला नाहीस पॉल तू. रक्ताचं नातंही अखेर कमकुवत ठरलं ना? रक्ताची असो नाही तर कुठलीही, मुळात नाती अशी भुसभुशीतच असतात का? जरासा धक्का लागला तरी सहजपणे उन्मळून पडणारी. उगाचच खतपाणी घालत ती फुलवण्याची वेडी आशा मनाशी धरून जोपासत बसतो आपण ती. मग एक दिवस कळतं की रंगीबेरंगी फुलं आलेल्या या नात्यांची मुळं खोलवर रुजलीच नव्हती आणि मग एकटंच असतो आपण. स्वतःशीच नातं जोपासायला लागतं मग. म्हणूनच जीव तोडून सांगत असतो सगळ्यांना की स्वतःवर भरवसा ठेवण्याची, स्वतःवर अवलंबून राहण्याची सवय पहिल्यापासूनच अंगात बांधवा. वादळापासून स्वतःचं रक्षण करायचं असेल तर स्वतःवर सावरायला लागणार आहे तुम्हाला. पॉल, किती बदल झाला रे आपल्या दोघांमध्ये. तू लहानपणी बंडखोर होतास आणि मी अगदी सरळ रूढ पद्धतीने जाणार होतो. आपल्यातल्या सुरवंटाची फुलपाखरं झाली तेव्हा
असा उलट्या दिशेने प्रवास सुरू झाला आपला. मी बंडखोर होता गेलो आणि रूढ पद्धतीने चालत राहिल्यास रूढ प्रियता नाकारून विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या गर्जना करत मी पुढे चाललो होतो. आणि संसाराच्या कोंदणात बसून सेवानिवृत्त होईपर्यंत त्या एकाच नोकरीत तू स्वतःला बंदिस्त करून टाकत होतास. वांशिक भेदभावाचं सावट पाडायला नको म्हणून जीव आहेस हे शेवटपर्यंत कळू सुद्धा दिलं नव्हतंस कोणाला. एकदा का सुरक्षिततेच्या पाठी लागलं की मग छोट्या मोठ्या गोष्टींची भीती वाटायला लागते. किती छान सुरक्षित चौकटीतलं चाकोरीबद्ध आयुष्य जगलास तू, आणि मी सुरक्षिततेला वाऱ्यावर सोडून हिंडत होतो. मी पायात अडकलेली चाकोरीची प्रत्येक बेडी तोडत पुढे जात होतो मी. तू आणि मॅनी संस्थेच्या मीटिंगला यायचा तेव्हाही फार जुजबी बोलणं व्हायचं आपल्यात. भाऊ किंवा मित्र म्हणून कधी विशेष सवलती दिल्या नव्हत्या मी तुम्हाला, पण कधी कधी असे क्षण यायचे की जेव्हा तुला कडकडून भेटावंसं वाटायचं. मला मग लक्षात यायचं की आपल्या वाटा नुसत्याच भिन्न नाहीत तर विरुद्ध दिशेच्या आहेत. लहानपणी किती छान असतं ना, कुठली विशिष्ट वाटच नसते आपल्याला. कुठल्याही झाडाखाली बसलं तरी सुखदुःख वाटून घेतली जातात. पण आपल्याला आपली वाट मिळाली ना की पॉल सगळंच बदलतं रे. वेगळंच विश्व तयार होतं. सुखदुःखाचे मापदंड बदलतात हे होणं अपरिहार्य असतं. पण ही अपरिहार्यता असली तरी आपल्यातला एक धागा चिवट होता पॉल. प्रत्यक्ष भेटी झाल्या नाहीत तरी माझ्या चौकशीचा तुझा दर 15 दिवसांचा फोन तुझ्या मृत्यूपर्यंतही चुकला नव्हता. तुला वाटणारी माझी काळजी मनाला स्पर्शून जायची. तुझ्या मृत्यूने आपल्या घरातला उरला सुरला बंदही निखळून पडला. म्हणून किती व्याकुळ आणि कासावीस झालो होतो मी. आपल्यापेक्षा लहान भावंडाचं निधन आपल्या आधीच होऊन ते आपल्याला पाहायला लागणं यापेक्षा दुर्दैवी परिस्थिती कोणती असते. मिटलेल्या पापण्या नाडून अजून एक चेहरा डोकावतोय. डॅडी तुमचं शेवटचं दर्शन झालं ते तुमच्याबरोबर एकत्रितपणे केलेला व्यवसाय बुडीत निघाला तेव्हाच. त्याचवेळी ठाम ठरवून टाकलं की जे काही करायचं ते स्वबळावरच. मदतीसाठी अगदी ममा डॅडीवरही अवलंबून राहायचं नाही. त्यानंतर आपला संबंध तुटला तो तुटलाच. तुम्हीही आमच्यापैकी कुणाशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. 80व्या वर्षी तुमचं निधन झाले आणि उतारवयात तुम्ही करत असलेल्या इन्शुरन्स एजन्सीचा व्यवसाय तेजीत चाललेला होता. हे उडत उडत कानावर आलं होतं. इतकी वर्षे विस्मरणात गेलेली तुमची आठवण आज अशी एकदम फसफसून का बाहेर येते. विस्मृतीच्या पार तळात गेलेलं असं वरवर येतंय. डॅडी तुम्हाला आठवतं शहरात देवीची साथ आली होती. तो प्रसंग तुम्ही विभक्त झाल्यानंतरच्या 4-5 वर्षातच घडलं होतं ते. देवीमुळे अनेक जण दगावत असल्याच्या बातम्या कानावर पडत होत्या. अत्यंत धोकादायक आणि संसर्गजन्य रोग असल्यामुळे देवी झालेल्या रुग्णांना तात्पुरत्या काळासाठी शहराबाहेर अन्यत्र हलवावं असा फतवा नगरपालिकेने काढला होता. त्या दिवशी मी शाळेत गेलो होतो. वार्षिक परीक्षा लवकरच सुरू होणार होती. तुम्ही अचानकच शाळेला भेटायला आलात. पॉलला देवी आल्याची आणि ममा आम्हाला घेऊन महिनाभर शहराच्या बाहेर जाण्याच्या तयारीत असल्याची बातमी तुम्ही दिलीत. बराच वेळ तुम्ही माझ्याशी बोलत होतात. अल्बर्ट तू अभ्यासात हुशार आहेस. मामाबरोबर गेलास तर शाळेतलं हे वर्ष नक्कीच बुडेल. तुझ्या शालेय प्रगतीवर परिणाम होऊ नये असं मला वाटतं. तुम्ही मला ब्रॉडवेतल्या एम्पायर हॉटेलमध्ये नेलं. तुमचा व्यवसाय बहुधा तेव्हा तेजीत असावा. तिथली अलिशान खोली माझ्यासाठी आरक्षित करून ठेवली होती. त्या खोलीच्या भाड्याचे पैसेही आगाऊ भरले होते. दर आठवड्याला खर्च करण्यासाठी $50 माझ्यासाठी ठेवून तुम्ही निघून जात होतात. तो एक महिना म्हणजे मला अनपेक्षितपणे लागलेली लॉटरी होती. हवं ते करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य मी मनमुराद उपभोगलं. दर दिवसाला एक याप्रमाणे 30 चित्रपट मी त्या महिनाभरात पाहून घेतले. कविता करणं आणि त्यांना चाली लावण्याचा छंद त्या महिनाभरात मी मनसोक्त भागवून घेतला. तुम्ही नक्की माझ्यासाठी काय केलं हे समजण्याचं माझं वय नव्हतं. पण प्रत्येक वेळी निरोप घेताना परीक्षेची पेपर नीट लिही असं सांगणारा तुमचा काळजीने ओथंबलेला कातर स्वर आजही कानात घुमतोय. तो आठवून आताही मी व्याकुळ झालोय. डॅडी मला कळेनासं झालंय. लहानपणी हॉस्पिटलमध्ये वारंवार भरती होत असताना ना कधी तुम्ही मला माझी भेट घ्यावीशी वाटली, ना विभक्त झाल्यानंतरच्या काळात तुम्ही कधी नियमित पोटगी दिलीत. त्यावेळच्या तुमच्या बेफिकीर वर्तनाची आणि माझं वर्ष बुडू नये म्हणून तुम्ही करत असलेल्या काळजींची सांगड कशी लावू डॅडी आज मृत्यू असा आवासून उभा ठाकलेला असताना जाणवते की तुम्ही आमच्याकडे केलेलं दुर्लक्ष हे जितकं खरं होतं तितकीच तुम्ही करत असलेली काळजीही खरी होती. माणसाच्या व्यक्तिमत्वातल्या अशा विसंगतीमध्ये त्याचं माणूसपण असतं. आता मागे वळून पाहताना स्वतःलाच विसरावंसं वाटतंय की तुम्ही केलेल्या दुर्लक्षाकडेच जास्त लक्ष दिलं का मी. तुमच्या नावापुढे कायमची फुली मारून तुम्हाला केवळ एकांगीच मापलं का मी. कायमचा आकस धरून ठेवला तुमच्याबद्दल. आणि आता तुमच्यातलं माणूस पण लक्षात यायला आठवणींच्या फुटक्या काचांची तुकडे गोळा करत बसावे लागत आहेत.
या फुटक्या काचांमध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहताना वाटतंय की तुम्हाला समजून घेण्यात मी कमी पडलोय. डॅडी, इतक्या वर्षात खुल्या दिलाने कधी बोललोच नाही आपण. एक अदृश्य भिंतच उभी होती आपल्यामध्ये आणि आज शेवटच्या घटका मोजत असताना ही भिंत पार करावीशी वाटते, पण भिंतीच्या पलीकडे तुम्ही उभे नाहीत या जाणीवेने मन विदीर्ण होतंय. 20व्या शतकातल्या सर्वात प्रभावशाली दुसऱ्या क्रमांकावरचा मानसशास्त्रज्ञ म्हणून निवड होऊनही स्वतःच्या वडिलांचं माणूसपण समजून घेण्यात कमी पडलोय की काय, अशी रुखरुख लागून राहिली आहे. पण जर कमी पडलो तरी तो मी माझ्यातला मानसशास्त्रज्ञाचा पराजय समजत नाही, तर तसं समजून न घेणं ही माझंही माणूसपण आहे असं समजतोय मी. माझं हे माणूसपण तुम्हीही समजून घ्याल ना डॅडी? कुणीतरी गातंय. मामाचा आवाज. मामा, तू झोपवत आहेस ना मला? लहानपणी अशीच झोपवायचीस ना? माझ्या गाण्यांची राहून राहून आठवण येते. मामा, मन ना ग ते अंगाई गीत. माझं छोटं बाळ एक दिवस इतकं मोठं होईल की माझी मान अभिमानाने उंच होईल. असं होतं ना ते? तुझी किती आवडीचं होतं ना? तुझ्या सुरेल आवाजात ऐकताना मला कशी पटकन झोप लागायची. मामा, हे तुझं छोटं बाळ आता मोठं झाल्याचा तुला अभिमान वाटतो का? 75 पुस्तकांपैकी एकही पुस्तक तुला अर्पण केलं नाही म्हणून रागावं असं वाटतं. पण मामा, एक सांगू, पुस्तक आणि अर्पण करण्यासाठी कृती कदाचित इतरांच्या दृष्टीने छोटी असेल, पण माझ्या दृष्टीने तिलाही फार खोल अर्थ आहे. आयुष्यात विकसित होणारी काही नाती अशी असतात की रूढ नात्याच्या कुठल्याच साच्यात ती बसू शकत नाही. ती इतकी सखोल असतात की नातं या शब्दांचं बंधही भेदण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं. माझ्या आयुष्यातलं फक्त अशा आणि अशाच नात्यांना मी पुस्तकं समर्पित केली आहेत. तू जन्मदात्री आहेस म्हणून निव्वळ कर्तव्य भावनेतून तुला पुस्तक अर्पण करण्यातला कृत्रिमपणा मनापासून कधीच पटला नाही मला. असा कृत्रिमपणा आयुष्यभर नाकारून आपला मुलगा अगदी खरं आयुष्य जगला ही अभिमानास्पद गोष्ट वाटते का तुला? माझ्याबद्दल तुला नक्की काय वाटतं हे मला माहीत नाही, पण एक मात्र आहे की पुस्तक अर्पण केल्याबद्दल तू माझ्यावर नक्की रागावणार नाहीस. रागावण्याचा किंवा कुठलीच गोष्ट खोलवर धरून ठेवण्याचा तुझा मुळी स्वभावच नाही. कुठल्याच गोष्टीची अडी न ठेवता शेवटपर्यंत किती आनंदाने आयुष्य जगलीस तू. मृत्यूलाही आनंदाने सामोरे गेलीस. आता मृत्यूच्या दाढेत प्रवेश करताना तू दाखवलेले हेच धैर्य या अंतिम क्षणी मला हवंय. मामा, तू गुणगुणत राहिलीस ना ते गाणं? कशाचा त्राण राहिला नाही आता. श्वास हात ओढला जातोय. जिभेला घरघर लागल्यासारखे वाटते. एका शांत पोकळीत प्रवास सुरू झाला. या पोकळीत प्रवेश करताना मन निर्विकार झालंय. चांगल्या वाईट भावनांच्या पलीकडे गेलंय. एक धीर गंभीर आवाज ऐकू येतोय. माझ्या विचारांचा प्रतिध्वनी आहे तो. आता मृत्यूच्या दारात तर अधिकच जोमाने स्वतःचं अस्तित्व जाणू देतोय. तो सांगतोय, अवघड परिस्थितीवरही मात करण्याचं सामर्थ्य मनुष्याच्या विचारशक्तीत आहे आणि विचारशक्तीचं हे सामर्थ्य हेच मनुष्याचं वेगळंपण आहे. मला ऐकू येणारा हा आवाज दशा दिशात तसाच झंकारत राहू दे. मानवजातीला उपयोग होण्याचं सामर्थ्य त्या आवाजात आहे. असा उपयोग झाला तर मला कृतार्थ वाटेल. हा आवाज जास्तीत जास्त प्रबळ व्हावा हीच माझी अंतिम इच्छा आहे. माझ्या विचारांबाबत आस्था बाळगणाऱ्या देश विदेशातल्या सर्वांनाच माझं शेवटचं सांगणं आहे की माझी अंतिम इच्छा पूर्ण करा. तीच मला वाहिलेली खरीखुरी आदरांजली असेल. धन्यवाद.